नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर स्वागत आहे. आता थंडीच्या दिवसात सगळ्यांचेच खूप केस गळतात आणि तसेच माझे पण गळत आहेत. तर मी तेल तर बनवतेच, पण म्हणलं की केसांसाठी आपण छान असं डिटॉक्स वॉटर बनवूया आणि म्हणजे सकाळ सकाळ कोमट पाण्यात पिलं पण जाईल. तर मी इथं कढीपत्ता, आल्याचा तुकडा आणि जो काही आवळा असतो तर तो घेतला आहे कट करून, छान मिक्सरच्या जारमधून फिरून घेतलं. आणि माझ्याकडे काही काचेची भरणी नव्हती, पण ही जी काही तुपाची भरणी रिकामी झाली तर त्यातच मी हे डिटॉक्स वॉटर भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि रोज सकाळी 1-2 चमचे कोमट पाण्यात टाकून त्यात थोडंसं लिंबू पिळून थोडंसं मध टाकून पिणार आहे. तर मी याआधी पण डिटॉक्स वॉटर बनवलं होतं, पण ते बीटरूटचं वगैरे असं बनवलं होतं. तर हे पण म्हणजे केसासाठी खूप छान असं डिटॉक्स वॉटर मी बनवलं. आणि काहीतरी बनवलं काहीतरी केलं की खूप पसारा होतो. तर आता तिन्ही सांजेची वेळ झाली, तर म्हटलं की म्हणजे संध्याकाळची रुटीनची कामं माझी चालू झाली. तर ते सगळं आवरून घेतलं आणि काही बनवलं की आपल्याला म्हणजे एक्साइटमेंट असते की अरे कसं झालं बघू. आणि हे असं डिटॉक्स वॉटर मी पहिल्यांदाच बनवलं होतं. बीटरूटचं बनवलं होतं, पण केसासाठी मी असं पहिल्यांदाच केले आणि मला वाटते की खरंच म्हणजे इफेक्ट करेल. कढीपत्ता, आवळा हे केसांसाठी चांगलं असतं. आणि आपण वरतून तर मास्क वगैरे लावतोच, पण आपण जर आपल्या पोटातनं पण म्हणजे शरीरात पण असे काही हेल्दी पदार्थ केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. तर ते संध्याकाळी मी दूध तापायला ठेवते आणि म्हटलं की बघू कसं झालं आहे ते तरी बघूया. त्यामुळे अगदी थोडंसं मी या ग्लासमध्ये घेतलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हटलं की आपण उद्या सकाळपासून हे घेऊया थोडंसं काहीतरी हेल्दी. आपण इतका थंडीच्या दिवसात चहा पितो की बास. तर म्हटलं चहा तर घेऊच आपण, पण क्वांटिटी कमी करूया आणि सकाळ सकाळ हे असं डिटॉक्स वॉटर घेऊया. तर मी असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आहे. तर तुम्ही जर बनवत असेल तर तुमच्याकडे काचेची वगैरे बरणी असेल तर किंवा काचेची बॉटल असेल तर त्यात भरून ठेवलं तर अजून छान राहील. आणि अगदी थोडंसं लिंबू पिळलं मी आणि पिऊन बघितलं. तर मुलांना पण असं काही बनवलं की ते बघायचं असतं की कसं झालं आहे काय झालं आहे. तर श्लोकला आणि आराध्याला पण खूप आवडलं. तर आणि श्लोकचं आणि आराध्याचं असं म्हणणं होतं की ते जे असं कार्यक्रमात वगैरे असं ड्रिंक असतं ना, स्टार्टर ड्रिंक असतं काहीतरी म्हणतात त्याला, तर ते तसंच लागते. त्यांना पण खूप आवडलं. तर म्हणलं ठीक आहे, मुलं पण पितील कधीतरी. मग संध्याकाळच्या टायमाला दिवाबत्ती वगैरे करून घेतली, तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला. चला तर मग असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग. हा व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय.